हे बघा, मी एक पॅरेंट आहे, हा माझा मुलगा आहे, हा नीटची तयारी करत आहे. मला एक पॅरेंट्स म्हणून मला आता हे नीट परीक्षा द्यावी का नाही द्यावी असे आम्हाला आता आम्ही घाबरत आहोत नीट परीक्षा द्यायला. कारण ज्याप्रमाणे पेपर फुटे होत आहेत त्यामुळे आता आम्हाला आमच्या मुलांचे भविष्य अंधारात वाटत आहेत. एका मुलाचे जर पेपर फुटीमध्ये जर 1 मार्क जर कमी आला तर 10,000ची रँक कमी होत असते. तर हे नीटमध्ये जर एवढी पेपर फुटी होत असेल तर आता आपली पेपर फुटीमुळे हा आपला देश कुठे चाललेला आहे आणि एक्झाम्स आता याच्यावर कोणताही भरोसा राहिलेला नाही परीक्षांवर आम्हाला. तू स्वतः सुद्धा आंदोलनात सहभागी झालात, काय सांगशील? मी आता या आंदोलनात सहभागी झालो कारण मला नीट परीक्षा द्यायची आहे आणि 2028 मध्ये मला नीटची परीक्षा द्यायची आहे आणि रिनीट होत आहे. या रिनीटमुळे मला खूप त्रास होत आहे. मला असं वाटतंय की मला पण रिनीट द्यावं लागेल. मला पण असा परीक्षेला तयारी करावी लागेल की मी पण रिनीट देऊ. मला पण काँग्रेस जनता पार्टीमध्ये तू आता थेट सहभागी झालेला आहेस. कशा पद्धतीनं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ही सगळी मागणी सध्या सुरू आहे, तुझं काय मत आहे? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे कारण रिनीट हा खूप मोठा मुद्दा आहे. ज्यांच्यामुळे हा रिनीट झाला आहे त्यांच्यामुळे पेपर लीक झाला आहे आणि जर हा पेपर लीक थांबणार नाही तर धर्मेंद्र प्रधानला आम्हीच शोधू, आम्हीच काढू त्यांना. हो, कोणीतरी जिम्मेदारी घ्यायलाच पाहिजे आणि तो धर्मेंद्र प्रधानच आहे. माझं म्हणणं हे आहे की 70 वर्षापूर्वी काय झालं, कोण जिम्मेदार आहे, त्याच्यासाठी एका मृत व्यक्तीला सतत दोष देण्यापेक्षा सध्या जे चालू आहे त्याला कोणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. ज्या निष्पाप मुलांना डबल एक्झाम द्यावी लागते आणि त्यांच्यावर मानसिक आघात होतो आणि हे रिपीटेडली होतं. 2024 मध्ये झालं, 26 मध्ये झालं. तर जुनं बोलण्यापेक्षा सध्या काय झालंय त्याच्यावर कोणीतरी जिम्मेदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांची ही नैतिक जबाबदारी आहे आणि सर्वोच्च पदावरच्या माणसांची पण ही जिम्मेदारी आहे. आपण पाहिलं की शिक्षण मंत्र्याच्या नैतिक जबाबदारी मंत्र्यांनी स्वीकारून या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी मागणी सगळे आंदोलक जे आहेत ते करताना दिसत आहेत. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी चंद्रशेखर भांगे, पुणे.